परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर चळवळीवर जो काही जातीवादी मनोव्यवस्थेच्या माध्यमातून प्रशासनानं अन्याय अत्याचार केला, या सगळ्याच्या विरोधात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन चालू आहे। आणि आंदोलनाचा आजचा आमचा 12वा दिवस आहे। उद्या दिनांक 28/12/2024 उद्या 13वा दिवस राहणार आहे आंदोलनाचा। तरी आमचं धरणे आंदोलन चालू राहणार आहे। या धरणे आंदोलनामध्ये आम्हाला जे टेंट लागायला, जे साऊंड लागायली, जे खिचडी लागायली, जे चहा लागायले, हे सर्व आंबेडकरी चळवळीला सर्व भीम उपासक आणून स्वतःवर मदत करत आहेत। या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद होत आहे। या गोष्टीमुळे माझ्यासारखे हजारो भीमसैनिक चळवळीमध्ये काम करण्यासाठी तयार होत आहेत। आणि जोपर्यंत हे प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं धरणे आंदोलन बंद करणार नाही। उद्या या आपल्या धरणे आंदोलनाला भेट देण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथजी गावडे तसेच पोलीस अधीक्षक SP यशवंत काळे हे दोघं सुद्धा अधिकारी आपल्या आंदोलनाला भेट देऊन या शासनाच्या मागण्या कुठपर्यंत आल्या आणि त्यांची काय स्थिती आहे, शासन काय म्हणते याचा जबाब आंदोलनामध्ये येऊन देणार आहे। तरी सर्वांनी उपस्थित राहावं। धन्यवाद। क्रांतिकारी जय भीम। जय भीम। आपल्या परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी 10 तारखेला विटंबना झाली होती त्याच्या निषेधार्थ आम्ही 10 तारखेला रात्री बंद पुकारलं होतं। त्यानंतर 11 तारखेला जे आंदोलन झालं ते आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात नाही, भारतानाच नाही तर जगानं पाहिलेलं आहे। आणि त्या आंदोलनाच्या मध्ये आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी राहिलेला अतिशय हुशार सुशिक्षित भीमसैनिक जो लॉ कॉलेजला ॲडमिशनला होता, शहीद सोमनाथ सूर्यवंशी, याच्यावर पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या मारेकऱ्यांवर सुद्धा 302चा गुन्हा दाखल करा, त्यांना सेवेतून बडतर्फ करा, डिस्मिस करा, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि या आंदोलनाचा नेतृत्व करणारे परभणी जिल्ह्याचेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चळवळीची मुलुक मैदानी बुलंद तोप माझे नेते सन्माननीय स्वर्गीय लोकनेते विजय वाकोडे साहेब यांच्या सुद्धा शरीराची प्रकृती अतिशय खराब झाली होती आंदोलनाचा लोड आल्यामुळे। कारण की जिल्हा प्रशासन त्यांना फार त्रास देत होतं, मानसिक त्रास देत होतं। आणि 1 नंबरचा आरोपी लोकनेते विजय वाकोडे साहेब यांना केलं होतं। ते अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन सांभाळत होते, तरी सुद्धा जातीय व्यवस्थेने त्यांना 1 नंबरचा आरोपी केल्यानं, त्यांचं वय जास्त असल्यानं, बरेचसे आजार असल्यानं त्यांच्यावर दडपण आलं। आणि आमचे वाकोडे साहेब 70 वर्षापर्यंत जगले असते, पण जिल्हा प्रशासनाच्या या चुकीच्या वागणुकीमुळे, त्यांच्या चुकीच्या या प्रकरण हाताळणीमुळे वाकोडे साहेब 76व्या वर्षी मरण पावलेले। याचा सुद्धा बदला आम्ही शासनाकडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे आमच्या जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत, शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी त्याच्या लहान्या भावाला सरकारी नोकरी आणि 1 करोडची मदत, तसेच लोकनेते विजय वाकोडे साहेब यांच्या घरातील त्यांच्या लहान्या मुलाला 1 करोडची मदत आणि सरकारी नोकरी जोपर्यंत भेटत नाही, आणि जेवढे काय पोलीस अधिकारी होते ज्यांनी अमानुषपणे आम्हा भीमसैनिकांना घरात शिकणाऱ्या पोरांना, जे शिकणारे पोरं आहेत, पोरी जे घरात अभ्यास करू लागले किंवा निळे रुमाला दिसल्यानंतर त्यांना जाणून बुजून उचलून नेलं, रस्त्यानं कुठे बी बाबासाहेबाची सही ज्या गाडीवर दिसली ती गाडी फोडली, ऑटोवर जे चक्र दिसलं निळं ते चक्र फोडलं। या सगळ्या जातीवादी हरामखोर पोलीसवाल्यांना जोपर्यंत हे सरकार त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करून त्यांना डिस्मिस करून टाकत नाही सरकारी सेवेतून, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। तरी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये अतिशय ताकदीने उपस्थित राहावं हीच आपणास विनंती। धन्यवाद। क्रांतिकारी जय भीम।